विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच एका धमकीच्या फोनमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा कथित बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। या धमकीसोबत खंडणीची मागणीही करण्यात आल्याचं समोर आलं असून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे। दरम्यान पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास काँग्रेसचे नगरसेवक आकाश काबडे यांना एक धमकीचा फोन आला। फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं सांगितलं। आमदार साजिद पठाण यांनी त्यांचं म्हणणं मान्य केल्यास 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। यासोबतच कथितरित्या खंडणीची मागणीही करण्यात आली। या प्रकरणातील एक कथित ऑडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे। या ऑडिओमध्ये धमकी देणारी व्यक्ती साजिद पठाण यांच्यासाठी ही शेवटचा इशारा असल्याचं सांग, तसंच तडजोड करण्यास, पैशांची व्यवस्था करण्यास आणि त्यांच्या अटी मान्य करण्यास सांगत आहे। तर आता फोन येणार नाही, थेट गोळी झाडली जाईल अशी ही धमकी या कथित ऑडिओमध्ये देण्यात आली आहे। हाँ, तो इसके गरीब दिलों का नंबर निकालना कोई बड़ी बात नहीं है मेरे लिए आकाश, ठीक है। अच्छा, तेरी भी शादी हिस्ट्री है, तो इतना बैठता है उसका भी, ठीक है। हाँ, उसके पास मैसेज लगा देना, अभी फोन नहीं आएगा, सीधी गोली आएगी, को बोल देना, ठीक है। ठीक है भाई। हाँ, मैसेज पहुंचा देना, फिर फोन करेंगे कल दोपहर को 2-2:30 बजे इंडिया की, तैयार रखना, बोलना हाँ या ना में जवाब देना। उसके बाद हम देंगे, ठीक है, सीधा जवाब देंगे, जो भी करना है ना हम रिप्लाई देंगे फिर। ठीक है भाई। ठीक है, ठीक है भैया। राम राम। राम राम भैया। आमदारांना धमकी दिल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। दरम्यान विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले, तर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना सुरक्षा दिली जाऊ शकते तर एका आमदाराला का नाही असा सवाल उपस्थित केला। अधिवेशनाच्या काळात एखादी घटना होते आणि म्हणून आम्ही सभागृहामध्ये, कारण की आमची जबाबदारी तुमची आहे अध्यक्ष, आम्हाला सुरक्षा प्रदान करायचं, आम्हाला संरक्षण करणं हे तुमची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही हा मुद्दा आज इथं आम्ही मांडतोय याच्यासाठी की काल झालेली घटना आहे। परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काल झालं आणि म्हणून आम्हाला इथं राजकारण करायचं नाहीये। पण अध्यक्ष महाराज आज आमच्यावर आहे, उद्या तुमच्यावर येणार, सिद्ध केलं। आम्हाला सुरक्षेचा विषय नाही आहे, हा सुरक्षेचा विषय नाही आहे अध्यक्ष महाराज। या राज्यामध्ये कायद्याचं राज्य राहिलं की नाही राहिलं? एक मिनिट अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टींना 25 गार्ड दिले आपल्या आपण तिकडे संरक्षण करते आहात, ठीक आहे, आपल्या सदनाचे ते सदस्य आहे, आपल्याला विनंती आहे की पूर्ण सुरक्षा, पुरीची सुरक्षा त्यांना मागच्या वेळेस दिले 2-3 गार्ड, ते पण द्यावेत आणि त्यांची पूर्ण सुरक्षा। अरे काल झाली काय? दरम्यान राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत आवश्यक ती उपाययोजना केली जाईल असं स्पष्ट केलं। हे प्रकरण निश्चितपणाने गंभीर आहे। या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे। ज्या नंबरवरनं फोन आला असेल किंवा ज्या नंबरवर फोन आला असेल याची जर सविस्तर माहिती आपण सरकारकडे दिली किंवा माननीय अध्यक्षांच्याकडे दिली तर माननीय अध्यक्षांकडनं ती सरकारकडे येईल। जरा एक मिनिट ऐका ना, ती माननीय अध्यक्ष महोदयांकडनं सरकारकडे येईल। त्या सगळ्या कॉल इंटरनॅशनल होता का, नॅशनल होता का आणि कुठून कुठून डायव्हर्ट होऊन आला का, या सगळ्या गोष्टीची सरकार चौकशी करेल। इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे। शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल। त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे, याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा।